राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह के अवसर पर सार्वजनिक निर्माण विभाग और बुल्ढाना अर्बन के संयुक्त तत्वावधान में 19 जनवरी 2026 को बुल्ढाना बस स्टैंड परिसर में जन जागरूकता कार्यक्रम आयोजित किया गया। 1 से 31 जनवरी तक मनाई जा रही सुरक्षा सप्ताह के तहत सड़क दुर्घटनाओं पर नियंत्रण पाने के उद्देश्य से लोगों को यातायात नियमों के प्रति जागरूक किया जा रहा है। कार्यक्रम की शुरुआत शहर में जागरूकता रैली निकालकर की गई। तत्पश्चात एक सभा में जिला मुख्यालय के अधिकारियों और कर्मचारियों ने यातायात नियमों के पालन की शपथ ली। इस अवसर पर सार्वजनिक निर्माण विभाग के कार्यकारी अभियंता जितेंद्र काले, बुल्ढाना अर्बन के संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, जिलाधिकारी डॉक्टर किरण पाटिल, पुलिस अधीक्षक नीलेश तांबे सहित अन्य अधिकारी उपस्थित थे। मीडिया से बातचीत में राधेश्याम चांडक ने बताया कि सड़क दुर्घटनाओं में सबसे अधिक मौतें युवाओं की होती है और पश्चिमी देशों की तरह ड्राइविंग लाइसेंस जारी करने की प्रक्रिया को सख्त बनाने की जरूरत है ताकि दुर्घटनाओं पर प्रभावी नियंत्रण पाया जा सके। आइए सुनते हैं सड़क दुर्घटनाओं को लेकर आगे और क्या कुछ कहना है संस्थापक अध्यक्ष चांडक इनका। आज 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे। जोडजोड हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान पाळला जाणार आहे। त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव राजा असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे। या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं। आपण जर पाहिलं की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे। त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे। आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं, तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे शून्य आहे। तर आपण सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे। त्यामुळेच आज या सप्ताहाचं आयोजन करण्याचं शासनाला आवश्यकता पडलेली आहे। मित्रांनो, जर आपण सजग झालो तर निश्चितच आपल्याला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्याची आवश्यकता पडणार नाही। त्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर जवळजवळ 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत। तर हा आकडा कुठंतरी थांबायला पाहिजे। त्यामुळेच आमच्या रस्त्याचा जो आहे, आता रस्ते जवळजवळ आपण पाहिलेले आहेत की आपला नॅशनल हायवे असो, राज्यमार्ग असो किंवा आमचा MDR असो, रस्त्याची कंडिशन चांगली होत आहे। त्यामुळे गतीसुद्धा वाढत आहे। तर ही गती कुठंतरी थांबायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे हा त्यावरचा पर्याय नाही। स्पीड ब्रेकरचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, कारण त्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचे आजार होतात। त्यापेक्षा आपण स्पीड ब्रेकर टाकल्यापेक्षा नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे। त्यामुळे निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल। मी सर्वांना या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळा आणि अपघात टाळा। एवढंच मी बोलेल। नमस्कार। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन पॉप्युलर सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी येणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला। त्याबाबत पथनाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवादी संस्कृती स्वराज्यात फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही। त्या ठिकाणी सहजासहजी लायसन मिळत नाही, आमच्या इथे सहज लायसन मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो। आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत। याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तसे आम्ही सुद्धा प्रशासनाला तितकं जबाबदार आहे। कोणी टिबल गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात। मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करेन की आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृती हा एक कार्यक्रम होता। आपण सगळे या ठिकाणी आलात। धन्यवाद।